श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोरपिसाचे उपयोग. मोरपीस घरात असल्याने अनेक फायदे होतात, ते आता पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया. कालसर्प दोष असेल जर तुमच्या पत्रिकेत, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने 7 मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावे. 7व्या दिवशी तो मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावे. त्यासोबत अजून 11 मोरपंख वाढवावेत. कालसर्पाचा प्रभाव कमी होईल. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावे. वैवाहिक जीवन. पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे. राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा. राहूची महादशा. ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे. प्रभाव कमी होण्यास मदत होईल. हट्टी व तापट मुले. मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हातात पंखात मोरपीस लावावे व त्याने मुलाला हवा घालावी. तापट व हट्टी मुले शांत होतील. स्वयंपाकघरातील वास्तुदोष. स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत 2 मोरपीस बांधावेत. शत्रू मित्र बनवण्यासाठी. पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे. लहान मुले रात्री घाबरणे. चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा. या उपायाने लहान मुलं रडत असल्यास त्यांचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही. प्रगतीसाठी. घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल. देवघर. आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळवण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पूजावे. सुखमय जीवन. वृंदावनात घराघरात सुखसमृद्धी नांदत होती. मोरपीस कुठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होती. कार्यक्षेत्रात तसेच घरात 6 मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होईल. असा हा छोटासा मोरपंख अनेक दृष्ट्या उपयुक्त असून यामुळे सुख शांती व समृद्धी वृद्धिगत करणारा आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.